मोकळे से खुले आभाळा ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग आपण कुठे राहायचं कुठे नाही राहायचं हे ठरवणारा हा कोण आहे? मोरे काकांचा मुलगा. आणि काका आपल्याला सांगून गेलेत ना मिळून मिसळून राहा म्हणून. चला जेव्हा जेव्हा सुरुवात करा. हो ही पनिशमेंट आहे. आपण इथे कॅन्डल लाईट डिनर करायला जमलेलो नाही होत. श्रीकांत येतोय तुम्हाला सोडायला आणि ते लेटर दाखवायला विसरू नका. कालपासून 3दा तुम्ही मला सांगितलंय लेटर बद्दल. मला नाही कळणार हो. तुम्ही माझ्यावर चिडल्यात की मला किती वाईट वाटतं. सॉरी. चहा आणलाय तुमच्यासाठी. थँक्यू. थँक्स विनय. काव्याने 8ची ड्युटी लावली यार. काही केलं डोळाच उघडत नव्हता पण ह्याच्यामुळे फ्रेश वाटला. घाणेरडा ब्रश नाही काही नाही. सॉरी मी मला दुसरा चहा देऊ? नको, मी घरी काकू आणि श्रीकांत सोबत घेते. बाय. सावकाश. हो हो. Five, six, seven, eight, 1, 2, 3, 4, 5, 6. काव्या हे असं नाहीये. बघ मी करून दाखवतो. 5, 6, 7, 8, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. अरे नाही डूड. हे बघ 2 टाइम्स हिअर नाही 2 टाइम्स हिअर. अरे राघवने सांगितलंय. नाही तू विचार राघव सरांना. तुला पण ना राघव सर. कार्तिक काय फालतूगिरी लावली? काव्या तू इथे डान्स करायला येतेस की होळी खेळायला? मी डान्स करायला आली रे. तू का आलायस? झोप काढायला? हे बघ मी विचार करत होतो. पुढच्या स्टेपचा विचार करत होतो. हो मग दाखव तुझा विचार. म्हणजे काय यार तुम्ही ना लक्ष दे आता. बाबा राघव. चलो 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. See, I told you, dude. एक 2दा आहे. सॉरी. नेक्स्ट स्टेप. यस सर. चलो 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ओके करते? चल. का फक्त हेच? नहीं कंप्लीट. ओके. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. कंप्लीट. चल. रेडी? 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ओके. ओके काव्या
पाहिलंस ना, याला म्हणतात ग्रेटनेस. रिहर्सल करा, तोपर्यंत मी पुढच्या स्टेपचा विचार करतो. ओके? आणि मी विचार करतोय तर प्लीज मला डिस्टर्ब करू नका. लेट्स स्टार्ट. चलो 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8. बाबा राघव. ओटा खास करून घ्या. हा उघड. काय करते सकाळ सकाळ? अरे हिशोब बघतीये रे, पुन्हा मार्च एंडिंगला प्रॉब्लेम नको मग. बेबी पण काहीतरी मिस करतोय का? नाही, हे बघ, मी सगळा हिशोब व्यवस्थित लिहून ठेवलाय. नुसता हिशोबच नाही, माझ्या नवीन रेसिपीज, आपल्याकडे येणारं सामान, सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवते. अरे मी तर गेल्या महिन्यात नाही का भारताने 104 उपग्रह सोडले होते अवकाशात, तेही लिहून ठेवलंय. यु नो, जनरल नॉलेज. वा 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 वा. पण मी त्याच्याबद्दल नाही म्हणत आहे. ऐक ना, मार्च महिन्यात काहीतरी आहे जे आपण मिस करतोय. आठव ना प्लीज. मार्च मध्ये काय मिस? समर वेकेशन. मर गया. अभुडी छुपा रुस्तम. तू पण सौम्या आणि सुमित सारखं आपल्या दोघांसाठीच फक्त असं स्पेशल आउटिंग प्लॅन केलंस ना? जॉनी माझी मॉनी माझी टॉनी. आय लव्ह यू टॉनी. आय लव्ह यू टू. पण सॉरी हे नाहीये ते. सॉरी. बघ काहीतरी आहे मार्च मध्ये, असं काहीतरी मला आठवत आहे यार. काय पण मार्च मध्ये आठव ना काहीतरी. काय आहे मार्च महिन्यात? काय मार्च महिन्यात? हिशोब, इतर अकाउंट्स, उपग्रह, लग्न, बर्थडे. अभुडी बर्थडे. मर गया. मला लक्षात आहे, मी नाही विसरलो. मी विसरलो नाही. मला बघायचं होतं की तुला लक्षात आहे की नाही. है ना? बेबी, Man will be man. wish you many many happy returns of the day. Have a great day ahead and have a great year ahead. अभि, माझा बर्थडे नाहीये. Anniversary. Happy anniversary. अभुडी आपली अॅनिव्हर्सरी पण नाहीये शोना. अभुडी, हे बघ, एक मिनिट. हे बघ, राघवचा बर्थडे मार्च. Yes, करेक्ट. राघवचा बर्थडे. तेच म्हटलं, उगाच घाबरलो मी. मला वाटलं तुझा बर्थडे विसरलो की काय. एक मिनिट. याचा अर्थ तुला आपली अॅनिव्हर्सरी आणि माझा बर्थडे या दोन्ही गोष्टी लक्षात नाहीये ते, माय राईट? नो, म्हणजे अगदीच तसं नव्हतं म्हणायचं. तसंच आहे. नाही, मला असं म्हणायचं होतं की तुला काही म्हणायचं नव्हतं. तुझ्या दोन्ही गोष्टी लक्षात नाही तू कबूल कर, कारण तुला खरंच लक्षात नाही त्या तू कबूल केल्या पाहिजेस. थांबणार आहेस का? मला बोलू देणार आहेस का? डेट, माझ्या डेट लक्षात होती आहे. मला असं वाटलं की आज तुझा तिथीने वाढदिवस आहे की काय, म्हणून मग तिथी. हा, असं वाटू शकतं. ए तू
5 6 7 8 दरखास्त है ये जो आई रात है ये तू मेरी बाहों में दुनिया भुला दे जो अब लम्हात है ये बड़े ही खास है ये तू मेरी बाहों में दुनिया। गाइज नॉट बैड, पण वो मजा नहीं आ रहा है. म्हणजे ते केमिस्ट्री आहे ना, केमिस्ट्री दिसत नाहीये. डान्स करताना तुमचं एकमेकांकडे बघणं, लुक एक्सचेंज होणं, म्हणजे तुम्ही दोघांनी एन्जॉय केलं पाहिजे. ते 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 म्हणतो ना आपण, टेक्निकली करेक्ट आहे, सगळ्या गोष्टी ठीक आहेत, बट वो जो काहीतरी मिसिंग आहे. कार्तिक, कळतंय ना तुला मी काय म्हणतो? अरे राघव, इथे माझा जीव चाललाय. तू मज्जा येत नाहीये. हे घे पाणी पी. अगं सावकाश, पोट दुखेल. तू आहेस म्हणून राघव सर रिहर्सल में पाणी पिऊन देत आहेत. आम्हाला कधी याची परमिशन नाही मिळाली. मी आणि मितेश रिहर्सलच्या आधी आणि रिहर्सलच्या अर्ध्या तासानंतर पाणी प्यायचो. हे दॅट रिमाइंड्स मी, राघव तू त्या दिवशी सांगितलं नाहीस रे की मितेश का सोडून गेला. काय झालं? आम्हाला या विषयावर बोलायला अलाउड नाही. का? पण मला ऐकायला अलाउड आहे ना. काय झालं सांग. राघव, सॉरी, काय झालं सांग ना. त्याने या इन्स्टिट्यूटचा सगळ्यात मोठा रूल ब्रेक केला. कोणता रूल? हे प्लीज सांगा ना, माझी क्युरियोसिटी वाढत चालली. सांगा ना काय. त्यांनी इन्स्टिट्यूट मधल्या एका मुलीबरोबर फ्लर्ट केलं म्हणून राघव सरांनी त्याला काढून टाकलं. सो व्हॉट? त्याचा काय राघव त्याच्या स्टुडंट्स बरोबर फ्लर्टच करत नाही? नाही नाही काव्या, राघव सर कधीच त्यांच्या स्टुडंट्स बरोबर फ्लर्ट करत नाही. येस सर, येस, नक्की या, वाट बघतो. ओके, बाय. तुला माहिती का, माझी अशी खूप इच्छा आहे की मला एका रोमॅन्टिक गाणं परफॉर्म करायचंय. म्हणजे असं ते हार्टला ना फील व्हायला हवं. हो गा, सबर कर. अगं खूप भूक लागली आहे रे. शाल्मीला सांग ना काहीतरी ऑर्डर करायला. हाय. हॅलो. तू आत्ता इथे काय करतोयस? क्या करतो? आजकल ये हुक्म का गुलाम है. सौम्या ने कहा सुमित कैफे में हाजिर हो. सुमित हाजिर हो गया. होना सरकार. तसं काही नाही. मी आणि सौम्या व्हॉलेंटिअरिंगला चाललोय ना, त्याच्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं. ऐका, तुम्ही पण सगळ्यांनी ऐका. सौम्यानी मला तुम्हाला हे विचारायला सांगितलेलं आहे की कॅफेवर अशा काही गोष्टी आहेत का ज्या आपण वापरत नाही आहोत, किंवा तुमच्याकडे अशा काही गोष्टी आहेत का म्हणजे जुने कपडे पण न फाटलेले चांगल्या कंडिशन मधले कपडे. ते जर तुमच्याकडे असतील, इतर काही वस्तू असतील तर त्या तुम्ही आम्हाला द्या. ते आम्ही डोनेशन म्हणून स्वीकारू शकतो. हे मस्त आहे. त्यानिमित्ताने आपण दुसऱ्यांची मदत सुद्धा करू शकतो. हो ना. माझ्याकडे काही वस्तू आहेत आणि कपडे आणि आहेत, काही वस्तू आहेत, मी देते. बेबी, मी नाही, आम्ही देतो. आणि हो, माझ्याकडे कपडे आहेत आणि अनयुज्ड कॉस्मेटिक्स आहेत, मी देते. ठीक आहे, दे. सोम्या, माझ्याकडे पण खूप कपडे आहेत, फक्त कधी द्यायचे तेवढं सांग. हे बघ ना, तू आज दे किंवा मॅक्स टू मॅक्स सगळ्यांनी जे काही द्यायचंय ते उद्या द्या, कारण का परवा मी आणि सौम्या निघालो. डन. परवा? सुमित, तू परवा चाललायस?
अरे तू परवा सुमित, तू परवा चाललायस? परवा? काय परवा काय आहे? नाही, परवा काही नाहीये. तेरवा आहे ना, राघवचा बर्थडे आहे तेरवा. आणि हा चाललाय? हल्ली तुम्हाला खूप मिस करतोस ना? खूप मस्त वाटतं मला. म्हणजे मी तर तुला मिस करतच असतो, पण तुला हे कोणी सांगितलं? अरे सांगायला कशाला हवं? हल्ली तुम्हाला सारखा भेटतोस त्यावरूनच कळलं. आणि हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, इथून पुढचे 3 दिवस आपण एकत्र असणार आहोत. आय एम सो हॅपी. हो ना. तुला माहितीये, व्हॉलेंटिअरिंग करायला मला खूप आवडतं. म्हणजे त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून ना मलाही खूप आनंद होतो. पण यावेळेस माझ्या आनंदात अजून भर पडणार आहे, कारण तू माझ्यासोबत 3 दिवस तिकडे असणार आहेस. काय झालं? हॅलो हॅलो सावकाश. कॉफी कॉफी चॉकलेट फ्लेवर स्पेशल फॉर यू. आणि ही स्पेशल पेस्ट्री मी बनवली आहे. थँक्यू, बट आम्ही ऑर्डर दिलीच नव्हती. होणार आहे? नाही नाही, ऑर्डर द्यायची काय गरज आहे? शालमली आहे ना, ती रोज आपल्यावर नवीन नवीन एक्सपेरिमेंट करत असते. अभि चांगल्या, उत्तम. मी तर म्हणतोय जगातल्या सगळ्यात भारी एक्सपेरिमेंट तूच करते. बस. बस. ओके बाय. यू गाईज एन्जॉय. आम्ही आहोत काउंटर पाशी. नाही अरे थांबा ना प्लीज, थांबा ना यार, असं काय करता? ऍक्च्युली मी आणि सौम्य आता व्हॉलेंटिअरिंग बद्दल बोलत होतो. हा बरं झालं. मला तुला एक प्रश्न विचारायचा होता. समजा मला व्हॉलंटिअरिंगसाठी यायची इच्छा असेल तर मी येऊ शकतो? नाही रे, ते आता पॉसिबल नाहीये. म्हणजे आमचं सगळंच प्लॅनिंग झालंय. हो ना रे? तुला खरंच यायचंय का? हो, मग एक काम कर ना, तू नेक्स्ट इयर ये. हो ना रे? थोडा सॉरी अभि. असू दे ना. सौम्या, तू ती पेस्ट्री खा आणि सांग ना मला कशी झाली आहे. अमेझिंग. सुपर बनवलेस माहिती आहे? आवडली तुला? आवडली? अरे मग डन. राघवच्या बर्थडेला मी याचाच केक बनवते. काय? राघवचा बर्थडे कधी आहे? नाही नाही, आहे बर्थडे आहे, पण त्याला अजून वेळ आहे. ही अगं उगाच लवकर एक्साइट होते. अरे हो, पण कधी? ऐक, आपण काहीतरी बोलत होतो. व्हॉलेंटिअरिंग. हा, व्हॉलंटिअर. तर समजा एखादा माणूस व्हॉलंटिअरिंगसाठी हो म्हटला आणि अचानक त्याचं कॅन्सल झालं. कॅन्सल झालं समजा, तर मग सगळंच संपलं ना रे. नाही म्हणजे काय माहितीये का, माझा एक मित्र आहे सुधीर जवादे नावाचा. त्याने गेल्या वेळेस कॅम्पला असंच नाटक केलं होतं. आधी हो म्हणाला आणि ऐन टायमाला नाही म्हणाला. किती प्रॉब्लेम झाले होते माहितीये का तुम्हाला?
किती मॅनपॉवर घेऊन जायची, कोणी कोणी कुठली कामं करायची, हे सगळ्यांना नेमून दिलेलं असतं. आणि ऐन टायमाला जर त्या व्यक्तीने नाही म्हणून सांगितलं तर त्याची जबाबदारी इतरांवर पडते रे. कुठलंच काम नीट करता येत नाही, सगळ्या प्लॅनिंगची वाट लागते. वाट लागतेच. आणि ऐन टायमाला कोणी माघार घेतली ना तर मला खूप राग येतो. खूप डोकं फिरतं मला. अरे लोकांना जर मदत करायची नसेल तर किमान आव तरी आणू नका ना. ऍब्सोल्युटली. मग माझ्याकरता काय प्लॅन ठरवलाय? आपल्या दोघांसाठी तर जोडीने प्लॅन ठरवलं. वा 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 वा, छान ना. हो. म्हणजे बघा, आपण मुलांसाठी ज्या काही गोष्टी घेतल्या त्या तिथे गेल्यानंतर त्यांना वाटायच्या. त्याच्यानंतर आपण दोघांनी मिळून शाळेच्या भिंतींना रंग द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी शाळेसाठी आपण जे कम्प्युटर्स दिलेत त्याचं बेसिक नॉलेज तुला मुलांना द्यायचं. आणि तुझ्या एवढं बेटर नॉलेज कोणीच देऊ शकत नाही. आणि हो, हे सगळं मी तिथे सांगून ठेवलंय ऑलरेडी. बेबी प्लेट रिकामी झाली. कप पण रिकामे झाले. मला नाही वाटत आपण हे बिल क्लिअर करू शकू. ज्याचं बिल आहे ते आता त्यालाच पे करू दे. ज्याचा भुर्दंड त्यालाच सोसू दे. चल चल येतो. तुम्ही आपण बिल पे करणारच होतो, असं का बोलले ते दोघं? वेळ लागले त्यांना. आले आले. अरे या या या, सावकाश बाळा सावकाश. ये 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 ये. काय मग, कसा होता पहिला दिवस? माइंड ब्लोईंग. हिचं हिडन टॅलेंट आज कळलं मला. एक कसलीच हॉलिडे माहितीये, मी हिला पिकअप करायला पोहोचलो होतो तर तिथे एक नुकतंच लग्न झालेलं कपल आलं होतं हिचे आभार मानायला. ते सेड की हिने त्यांचं लग्न मोजून 15 दिवसामध्ये जमवलं. वा, आहेच आपली आकांक्षा हुशार. इकडे साधी गाडी चालवता येत नाही आपल्याला 15 दिवसात, आणि हिच्यामुळे त्यांच्या संसाराची गाडी 15 दिवसात तुझ्या धावत सुटली. ही लोकांच्या जोड्या इतक्या परफेक्ट जमवते आणि त्या विनयने हिच्याशी लग्न मोडलं. काय लोकांची एक एक डोकी असतात ना, खरंच मूर्ख माणसं असतात. सॉरी, मी पटकन बोलून गेलो.